नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। डॉक्टर आशिष देशमुख यांनी सावनेर येथील ट्रॉमा सेंटर तात्काळ मान्यता। नागपूर सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉक्टर आशिष देशमुख नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली। या भेटीत डॉक्टर आशिष देशमुख यांनी सावनेर येथील ट्रॉमा सेंटर तात्काळ अद्ययावत सोयीसुविधायुक्त करून जनतेच्या सेवेसाठी सज्ज करावं अशी मागणी केली। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांचा शब्द खाली पडू न देता तात्काळ मान्यता दिली। किंबहुना येत्या काळात सावनेरकरांचं आरोग्य आता अपडेट होणार असे डॉक्टर आशिष देशमुख यांनी सावनेर कळमेश्वर बदलून देणार असा एक विश्वास म्हणून नागरिकांना देण्यात आला। प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, मोहन मते, प्रवीण दटके, इतर सर्व पाहुणे उपस्थित होते। प्रतिनिधी इशिका धार्मिकची रिपोर्ट। सावनेरच्या ट्रॉमा सेंटर जे आपल्या अखत्यारीत येतं त्याचा विषय नाही आलाय। तिथं जे इसेन्शियल सर्व्हिसेस आहे, आयसीयू असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील त्या समाविष्ट करण्यात यावं एवढीच आपल्याला विनंती। यांनी सांगितलंय ते नीट तयार करून घ्या, त्याला काही एक्स्ट्रा फंड्स वगैरे लागले तर आपण देऊ, पण ते सावनेरचं जे आहे ट्रॉमा केअर सेंटर आहे ते जरा पूर्ण अपग्रेडेड करायचं आहे आपल्याला। 80% बांधकाम झालंय। माझी विनंती 100 खाटांचं झालं तर सर आज छोटंसं